Namaskar. Everyone in this group will be treated equally. There is no senior junior, there is no domestic international. We got one mission, that is to win the IPL. हे शब्द होते गौतम गंभीर यांचे. गौतम गंभीर यांनी मधल्या काही वर्षाच्या पिरियड नंतर राजकारणात ॲक्टिव्हली सक्रिय असल्यानंतर त्यांनी राजकारणातून परत खेळाकडे आपलं लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आणि गौतम गंभीर वापस आले कोलकाता नाईट रायडर्सचे मेंटर म्हणून. आणि गौतम गंभीर वापस आले आणि त्याचा रिझल्ट हा सगळ्यांनी आम्ही कालच बघितला. ते म्हणजे KKR ही पुन्हा 10 वर्षाच्या म्हणजे एका दशकाच्या अंतरानंतर पुन्हा IPLचं टायटल त्यांनी जिंकलंय आणि IPL KKR पुन्हा जिंकलंय. याचं सगळं श्रेय जातं ते KKRची पूर्ण टीम, बट त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट रोल प्ले केला आहे तो म्हणजे KKRचे मेंटर गौतम गंभीर यांनी. गौतम गंभीर यांची सर्वत्र चर्चा होते ती यासाठी की गौतम गंभीर एक असा प्लेअर आहे की जो इंडिव्हिज्युअल कुठल्याही प्लेअरला किंवा इंडिव्हिज्युअल कुठल्याही पर्सनला गेमचं क्रेडिट किंवा मॅचचं क्रेडिट देणं हे त्याला मुळीच पसंत नाही. गौतम गंभीर हा टीम बॉन्डिंग, हा टीम प्ले या सगळ्या गोष्टींवर त्याचा भर असतो आणि टीममध्ये कुठल्याही एका खेळाडूला कुठल्याही एका प्लेअरला जास्त पॅम्पर केलं जाऊ नये याच्याकडे त्याचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे छोटे प्लेअर असो, त्यामुळे नव्यानं IPLमध्ये आलेले प्लेअर असो, यांच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स या सगळ्या वातावरणामुळे ड्रेसिंग रूममध्ये असतो. गौतम गंभीर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1981 झाला. त्यांचे वडील दीपक गंभीर हे कपड्याचे व्यापारी होते आणि त्यांची आई सीमा गंभीर. गौतम गंभीर यांनी आपलं शिक्षण कंप्लीट केलं दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधनं आणि त्यांचं कॉलेज होतं हिंदू कॉलेज. गौतम गंभीर यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली म्हणजे 10 वर्षाचे असताना त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ते 90च्या दशकात त्यांचे काका पवन गुलाटी यांच्याकडे राहत होते आणि त्यांना ते आपला गुरु देखील मानतात आणि अनेक जीवनातल्या महत्त्वाच्या काही गोष्टी करण्यापूर्वी ते त्यांच्या काकाशी डिस्कस करतात, त्यांच्या काकाशी बोलतात, असं त्यांनी अनेक वेळा माध्यमात सांगितलं आहे. गौतम गंभीर यांनी आपला डेब्यू केला 2003 साली. बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी आपलं भारतीय क्रिकेट सामन्यात त्यांनी पदार्पण केलं. ते दिल्लीच्या टीमसाठी देखील ते खेळलेत आणि IPLमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या टीमचं त्यांनी कर्णधार म्हणून त्यांनी कार्यकाळ आपला पूर्ण केला आहे आणि 3 वेळा KKR कोलकाता नाईट रायडर्सला त्यांनी IPLची ट्रॉफी त्यांच्याच कारकिर्दीत जिंकलेली आणि शेवटची IPL ट्रॉफी कोलकाता जिंकलेली ती 2014 साली आणि 2014 ते आत्ताचं जे साल आहे म्हणजे चालू साल 2024 म्हणजे 10 वर्षाच्या अंतरानंतर तब्बल KKR पुन्हा IPLची ट्रॉफी जिंकली. ती म्हणजे ज्यावेळेस गौतम गंभीर पुन्हा मेंटॉर म्हणून कोलकाताच्या टीममध्ये आले आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा प्लेअर केला ते सुनील नरीन याला ओपनिंगला पाठवलं. स्टार्टिंगच्या काही मॅच फेल गेला तरीही त्यांनी सुनील नरीनवर विश्वास ठेवला. सुनील नरीननं या सगळ्यात म्हणजे बॉलर म्हणून ज्याची ओळख होती, तसा तो ऑलराऊंडर आहे बट हल्लीच्या काळात त्याच्याकडे सगळे बॉलर म्हणूनच बघायला लागले होते कारण की त्याच्या बॅटीसोबत जो त्याचा परफॉर्मन्स होता म्हणजे त्याचा ॲज अ फलंदाज म्हणून त्याचा जो परफॉर्मन्स होता तो कमीच होता. गौतम गंभीर यांना पुन्हा सुनील नरीनला तरासलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला ओपनिंगला पाठवलं आणि ते कोलकाता नाईट रायडर्ससाठी सगळ्यात यशस्वी ठरलं. धन्यवाद.